मित्रांनो नमस्कार, स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे। मित्रांनो खरं तर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि असे व्हिडिओ आता यानंतर कंटिन्यू राहील हे नक्कीच। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये धन ऋण संख्याचे सोपे नियम आपण बघू, जे की धन ऋण संख्या म्हणजे अधिक आणि वजाचे जे आपण संख्यांना चिन्ह देतो ते बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याची अडचण येते आणि मग ते कोणतं चिन्ह द्यावं हे समजत नाही। आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोपे नियम आपण बघणार आहोत। तुम्हाला काय वाटते त्याबद्दल तर मला कॉमेंट देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला सुरुवात करूया। तर बघा, यामध्ये सर्वात पहिला नियम आहे बेरीज करताना आपण काय केलं पाहिजे। ठीक आहे, एक संख्या धन असेल आणि अधिक धन दोन्ही जर धन संख्या असेल तर आपण सिंपली आहे धन चिन्ह देतो। आता यावरचे जे उदाहरण आहे ते आपण पुढे बघू, इथे फक्त आपण नियम एकदा बघू। त्यानंतर ऋण अधिक ऋण संख्या असेल तर काय केलं पाहिजे, तर त्या संख्येलाही ऋणच चिन्ह येणार। त्यानंतर एका संख्येला धन चिन्ह आहे, एका संख्येला ऋण चिन्ह आहे, तर अशा वेळेस काय केलं पाहिजे, तर मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं पाहिजे आणि त्या दोन संख्येचा फरक घेतला पाहिजे। हे अतिशय सोपं आहे, आपण जेव्हा उदाहरण बघू तेव्हा हे आपल्याला कळणारच आहे। त्यानंतर आता बघा, वजाबाकी करताना काय केलं पाहिजे, तर एखादी संख्या जर वजा असेल, एखादी संख्या वजा असेल किंवा वजा करताना तिचं चिन्ह जे आहे ते उलटा पालट आपण केलं पाहिजे। उदाहरण जेव्हा मी देईल तर आपल्याला आणखी ते स्पष्ट होईल। तर बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे, ए अधिक ब्रॅकेट मध्ये वजा बी बरोबर ए वजा बी केलेलं आहे। तर अशा पद्धतीने जेव्हा संख्या येते तर हे चिन्ह आपल्याला द्यायचं आहे। तर बघा, अतिशय सोपे नियम आहे मित्रांनो। जेव्हा आपण संख्या यामध्ये टाकू तर इझिली आपल्याला ते करता येईल। त्यानंतर गुणाकार बघा, गुणाकार आणि भागाकार हे तर अतिशय सोपं आहे, ते बेरीज आणि वजाबाकी पेक्षाही सोपं आहे। बघा, गुणाकार करताना काय करायचं, एका संख्येचं चिन्ह धन आहे दुसऱ्या संख्येचं धन आहे, तर सिंपल आहे, आपण जे उत्तर येते त्याला धनच चिन्ह देतो म्हणजे अधिक चिन्ह देतो बरोबर। त्यानंतर जर एखाद्या संख्येचं चिन्ह ऋण आहे म्हणजे वजा आहे आणि दुसऱ्याही संख्येचं ऋण आहे तरही आपल्याला दुसऱ्याही संख्येला जे आहे ते धनच द्यावं लागते। त्यानंतर एका संख्येचं धन आहे आणि दुसऱ्या संख्येचं ऋण आहे किंवा पहिल्या संख्येचं धन आहे दुसऱ्या संख्येचं ऋण आहे, असं जर वेगवेगळं जर असेल तर मात्र ऋण द्यावं लागेल। बघा, यावरून निष्कर्ष सिंपल आहे, दोन्ही संख्ये जर चिन्ह समान असेल म्हणजे पहिल्या संख्येला अधिक आहे दुसऱ्या संख्येला अधिक आहे तर उत्तर जे येईल त्याचंही अधिकच येईल। त्यानंतर पहिल्या संख्येचं जर ऋण आहे दुसऱ्या संख्येचं ऋण आहे तर उत्तर येणार अधिकच येणार, कारण इथं म्हटलं आहे की समान चिन्ह जर असेल दोन्ही संख्याचं तर नेहमी उत्तरे धन येते। त्यानंतर वेगळं वेगळं जर असेल म्हणजे पहिल्या संख्येचं अधिक आहे दुसऱ्या संख्येचं वजा आहे तर येणार जे उत्तर आहे ते मात्र ऋण येणार, किंवा पहिल्या संख्येचं ऋण आहे दुसऱ्या संख्येचं अधिक आहे तर येणार उत्तर हे त्याचं जे चिन्ह आहे ते वजा किंवा ऋण येणार आहे। अतिशय सोपं आहे आणि सेम नियम जसाच्या तसा भागाकारासाठीही लागू पडतो। जसं की धन धन जर असेल तर येणार उत्तर धन येणार, ऋण ऋण म्हणजे दोन्ही चिन्ह जे समान आहे ते येणार उत्तरही धनच येणार। आणि जर वेगवेगळं असेल पहिल्या संख्येचं धन आणि दुसऱ्या संख्येचं ऋण किंवा पहिल्या संख्येचं धन आणि हे इतर ऋण, ठीक आहे, किंवा पहिल्या संख्येचं ऋण आणि दुसऱ्या संख्येचं जर धन असेल तर मात्र येणार जे उत्तर आहे ते ऋण येणार आहे। म्हणजे वेगवेगळे जर असेल तर ऋण आणि सारखं जर असेल तर धन चिन्ह। त्यानंतर जसं मी सांगितलं की हा जो नियम आहे गुणाकाराचा आणि भागाकाराचा चिन्हाच्या बाबत हे बिलकुल सेम आहे जसाच्या तसा, म्हणून अतिशय सोपं आहे गुणाकार आणि भागाकार करणं चिन्हाच्या बाऱ्यात। ठीक आहे, त्यानंतर समान जर चिन्ह असेल तर धन आणि वेगवेगळं असेल तर ऋण हे सांगितलंच आहे। ठीक आहे, तर आता आपण काय करू, यामध्ये संख्या घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुमची आणखी संकल्पना हे स्पष्ट होणार आहे। तर बघा, जसं मी तुम्हाला सांगत आहे की सर्वात जे सोपं आहे ते गुणाकार आणि भागाकार आहे आणि तेच आपण संख्या आता उदाहरण किंवा इथं सराव करताना आपण पहिले गुणाकार आणि भागाकार सोडवणार आहे। त्याचं हे यासाठी सोडवणार आहे आपण कारण हे जे गुणाकाराचे आणि भागाकाराचे नियम आहे हे पुढं बेरीज आणि वजाबाकी करतानाही या चिन्हाच्या बारात लागू होते, म्हणून आपण पहिले गुणाकार आणि बेरीज समजून घेणार आहोत। तर चला यावरील जे उदाहरण आहे ते आपण काही बघू। तसेच इथं साईडला मी तुम्हाला ऑलरेडी इथं नियम पण दिलेले आहे
त्यामुळे तुम्हाला इथं लगेच कळणार आहे। बघा आता आपण गुणाकार करत आहे तर सिंपल आपण पहिलीपासून तर जे आपण लहानपणी शिकलेलो आहे ते सिंपल गुणाकार इथं शिकलेलो आहे, जसं की एक संख्या गुणिले दुसरी संख्या। ठीक आहे, म्हणजे इथं आपण 4 आणि 3 चा गुणाकार घेतलाय तर 4 × 12 हे सिंपल याचं उत्तर येणार आहे। लहानपणी आपण हे शिकलो, चिन्ह वगैरे काही दिलेलं नाही इथे। ठीक आहे, त्यानंतर जेव्हा 4थी 5वी 6वी पासून जवळपास हे चिन्हाचं आपल्याला मॅटर थोडं कळायला लागलं की काहीतरी असं वजा आणि अधिक हे ऋण धन हे प्रकार असतो। ठीक आहे, तर बघा हे सिंपल आहे, हे कोणालाही येणार। त्यानंतर आता दुसरा नियम पहा का इथे 4 आहे याला चिन्ह मात्र ऋण आहे आणि इथे जे 3 आहे याला चिन्हच नाही। चिन्ह नाही म्हणजे इथं धन चिन्ह असते, लक्षात ठेवा। चिन्ह नाही म्हणजे इथं धन चिन्ह असते आणि गुणाकार आपण करत आहे तर या गुणाकाराला विचारात घ्यायचं नाही। बघा आता तुम्हाला लक्षात येईल की इथं ऋण आहे आणि इथं काय आहे, धन आहे। मग आपला नियम काय सांगते, जेव्हा वेगवेगळे चिन्ह असेल, बघा एकाला आहे ऋण आणि एकाला आहे धन, मग वेगवेगळे जर चिन्ह असेल तर नेहमी उत्तरात हे ऋण येणार। ठीक आहे, म्हणजे 4 × 12, 4 × 12 गुणाकार जसा तसाच येणार, फक्त चिन्हाचे 12तले आपण नियम बघणार आहोत। तर हे वजा आणि हे अधिक किंवा ऋण आणि धन याचा जो गुणाकार होतो तो ऋण होतो, म्हणजे याचं उत्तर येणार ऋण 12। ठीक आहे, आता तसंच इथेही आहे, बघा इथे ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे, जरी ब्रॅकेट मध्ये दिलं असेल तरी हे ऋण चिन्ह आहे। ठीक आहे, ब्रॅकेट जरी इथं नसला तरीही चालतो। ठीक आहे, परंतु इथं ऋण असल्यामुळे आपण इथं ब्रॅकेट केलेलं आहे। आता इथे कोणतं चिन्ह आहे, इथे आहे धन, चिन्ह नाही म्हणजे धन, आणि इथं आहे ऋण। मग धन इथे तर धन आहे, इथे ऋण आहे, म्हणजे वेगवेगळं आहे, म्हणजे निश्चितच उत्तरात येणार ऋण आणि 4 × 12। ठीक आहे, याचंही उत्तर येणार ऋण 12। बघा या दोनही गणिताचा जर आपण आता विचार केला तर दोनही इकडे वेगवेगळे चिन्ह आहे, वेगवेगळे चिन्ह असेल तर गुणाकार करताना ऋण येणार। इथे धन आहे, इथे ऋण आहे, म्हणून ऋण। आता इथे पहा, इथे ऋण आहे आणि इथे ऋण आहे, मग दोन्ही ठिकाणी समान चिन्ह आहे आणि जर समान चिन्ह असेल तर आपला नियम सांगतो की समान चिन्ह असेल तर नेहमी धन, हे जे चिन्ह आहे धन येणार आणि 4 × 12, धन म्हणजे हे अधिक। ठीक आहे, आणि धन जर आलं तर आपण ते लिहत नाही शक्यतो। ठीक आहे, म्हणजे हे फक्त 12 याचं उत्तर इथे येणार आहे। तर अशा पद्धतीने हे गुणाकाराचा नियम आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपण बघणार आहोत भागाकार। आता जसं की मी तुम्हाला सांगितलं गुणाकार आणि भागाकाराचा नियम अगदी सारखा आहे। ठीक आहे, तर बघा इथे धन आहे, इथे धन आहे, त्यामुळे जे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत 12/3, 3 × 12, तर याचं उत्तर येणार 4। ठीक आहे, सिंपल आहे। आणि चिन्ह जर विचार केला तर इथं धन आहे, इथं धन आहे, तर धनच येणार आहे। किंवा नेहमी अशा प्रकारचा भागाकार आपण सोडवतो, किंवा 12/3 असंही लिहू शकतो आपण। ठीक आहे, 3 × 12 हे याचे आन्सर येणार। ठीक आहे, इथे जर आता सोडवलं तर आपण अंशछेदात लिहू -12/3। ठीक आहे, आता इथे बघा वेगवेगळे चिन्ह असेल तर काय येणार, ऋण येणार। वरच्याला तर वजा आहे आणि खालच्याला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, म्हणजे वेगवेगळं झालं। आणि वेगवेगळं जर असेल तर नेहमी इथे येते ऋण आणि मग सिंपल जसं आहे तसं भागाकार करायचा, 3 × 12, म्हणजे याचं उत्तर येणार ऋण 4। त्यानंतर इथे बघा 12/-3 किंवा ऋण 3। आता इथे याचं उत्तर तर 12च येणार, पण चिन्हाचा विचार बघा, वरती अधिक आहे म्हणजे धन आहे आणि खाली ऋण आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, म्हणजेच इथे येणार वजा, सॉरी इथे 12 ने इथे येणार 4। ठीक आहे, 3 × 12 आणि हे चिन्ह वेगवेगळं असल्यामुळे इथे येणार ऋण 4। ठीक आहे, त्यानंतरचं उदाहरण बघा -12 किंवा ऋण 12/-3। ठीक आहे, आता इथे उत्तर येणार 3 × 12 4 आणि बघा चिन्ह वरती ऋण आहे, खाली ऋण आहे, ऋण जर असेल चिन्ह तर इथं नेहमी धन होते। ठीक आहे, म्हणजे सारखं चिन्ह जर असेल तर आपल्याला ते धन लिहायचं असते, धन आपण शक्यतोवर लिहित नाही, म्हणून याचं उत्तर येणार 4। तर अशा पद्धतीचं गुणाकार आणि भागाकाराचे नियम आहे, अगदी सर्वात सोपं गुणाकार आणि भागाकाराचे नियम आहे संख्याच्या बारात। ठीक आहे, आता मी हे का शिकवले यासाठी ते तुम्हाला पुढे कळेल। तर बघा इथे आपण आता काय करत आहे, बेरीज बघत आहे। तर बेरीज करताना थोडं वेगळं आहे,
की धनसंख्या असेल तर ती धनच होणार जे आपण नेहमी शिकलेलो आहे. ठीक आहे. इथे ऋण जर असेल तर ऋण होणार, हे थोडं लक्षात ठेवायचं आहे. धन जर असेल तर धनच असते आणि ऋण जर असेल दोन्ही आला तर मात्र ऋण द्यायचं चिन्ह. ठीक आहे. गुणाकार करताना लक्षात ठेवा की सारखे जर असेल तर धन द्यायचं असते. ठीक आहे. आणि हे बेरजेत थोडे नियम वेगळे होते. तर हे सोडवा आता. 7 अधिक 5, 7 आणि 5 12, याचं उत्तर येणार 12. याची बेरीज जर केली तर येणार 12. त्यानंतर इथे बघा -3 किंवा ऋण 3 अधिक ऋण 6. तर बघा इथे काय म्हटलं आहे, बेरीज करताना जर ऋण आणि ऋण असेल तर ते ऋण होणार. म्हणजे इथे ऋण आहे तर हे होणार आहे ऋण आणि याची बेरीज करायची. 6 आणि 3 हे होणार आहे 9. म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऋण 9. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 9 अधिक ऋण 4. तर इथे काय म्हटलं आहे, एक धन आणि एक ऋण आहे. बघा एक धन आहे आणि एक काय आहे, ऋण आहे. म्हणजे वेगवेगळे आहे. तर अशा वेळेस काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. इथं मोठी संख्या 9 आहे. ठीक आहे. मग 9चं चिन्ह होणार अधिक, जे की लिहायची गरज नाही. आणि त्यानंतर मोठ्या संख्येचे चिन्ह दिल्यानंतर त्या दोन्ही संख्येचा फरक घ्या. म्हणजे फरक म्हणजे आपण वजाबाकी करतो. 9 वजा 4 हे फरक काढतात. 9 आणि 4चा फरक, तर हे येणार आहे 5. ठीक आहे. म्हणजे हे होणार आहे धन 5. म्हणजे हे चिन्ह जे आहे लिहायची गरज नाही. याचं उत्तर येणार आहे 5. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा इथे वेगवेगळे चिन्ह आहे. मग वेगवेगळे जर चिन्ह असेल तर आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. इथं मोठी संख्या कोणती दिसत आहे, 10 दिसत आहे. आणि त्याला चिन्ह कोणतं आहे, तर ऋण आहे. तर म्हणून इथं ऋण द्या आणि त्याचाही फरक घ्या. तर हे होणार आहे ऋण 4. अशा पद्धतीने बेरीज आपल्याला इथे सोडवता येते. या पलीकडेही जाऊन जेव्हा हे अधिक आणि वजा जेव्हा असते तर ते वजा होत असते आणि वजा पुन्हा वजा आणि ते 9 या उत्तर येणार. तर असं आपल्याला सरावातून करता येते. तर पुढे बघू आपण वजाबाकी. त्यानंतर इथे बघा यांनी काय म्हटलेलं आहे का, ए वजा बी असं जर असेल तर ए अधिक वजा बी करा. म्हणजेच इथं जे वजाचं चिन्ह आहे या चिन्हाचे जे आहे हे चिन्ह उलट करा. म्हणजे ए ला इथेच राहू द्या. हे बी जो अधिक आहे तर याला वजा करा आणि इथे जे वजाचं चिन्ह आहे ते अधिक करा. तर अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. परंतु असं जर तुम्ही लक्षात घेतलं तर खूप ते किचकट होणार आणि ते तुमच्या लक्षात येणार नाही. तर आपण सिंपली ते काय करू, सिंपली ते बघा की 8 वजा 5 याचं उत्तर येणार 3. बरोबर. त्यानंतर इथे 8 वजा 5 आहे. तर यांनी जे चिन्हाचं उलट करा असं जे म्हटलं तर तसं न करता इथे गुणाकाराचा जर आपण चिन्हाच्या बारात नियम लागला तर आपलं ते फास्ट होईल. तर बघा 8 हे होणार आहे वजा. तर जेव्हा वजा असते, वजा गुणिले वजा, कारण या चिन्हाच्या या ब्रॅकेटच्या बाहेरचं चिन्ह आणि आतमधलं चिन्ह याचा गुणाकार होत असतो. मग ऋण गुणिले ऋण हे होत असते अधिक आणि हे होणार आहे 5. म्हणजे 8 आणि 5 13 हे येणार आहे याचं उत्तर. त्यानंतर इथे मात्र बघा जेव्हा वजाबाकी करताना सारखे चिन्ह असते. ऋण जर असेल तर ऋण चिन्ह द्या, धन जर असेल तर धन द्या. ठीक आहे. तर इथे ऋण जर चिन्ह असेल तर ऋण चिन्ह द्या आणि त्याची बेरीज करा. त्याचं उत्तर येणार आहे 10. त्यानंतर इथे बघा हे होणार आहे वजा 7 आणि जसं मी सांगितलं ब्रॅकेटच्या बाहेरचं चिन्ह आणि आतमधल्या चिन्हाचा गुणाकार होत असतो. म्हणजे हे वजा होईल अधिक 2. त्यानंतर बघा हे जर आपल्या लक्षात येत नसेल तर इथे 2 लिहा आणि वजा 7 करा. ठीक आहे. किंवा इथे आपल्याला बेरजेचा जर नियम लावला तर जेव्हा इथे वजा एका संख्येला वजा आहे, एका संख्येला अधिक आहे, तर असं असताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचा फरक घ्यायचा आहे. म्हणजे ते येणार आहे वजा 5. असे बेरीज आणि वजाबाकीचे जे नियम आहे गुणाकारापेक्षा थोडे कठीण वाटते जर अभ्यास करायला गेलं तर आपण. परंतु जेवढा आपण सराव करणार तेवढं आपल्याला त्याचं उत्तर येणार आहे, समजणार आहे. तर जास्तीत जास्त सराव करा. येणारी जे पुढे परीक्षा आहे जसे की
TETचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, त्यानंतर बऱ्याचशा शिक्षकांना पण TET लागू केलेली आहे, पोलीस भरती आलेली आहे, आरोग्य विभागाची पण भरती आहे, त्यामध्ये 100% अशा पद्धतीचे गणित असते आणि हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा सराव केला तर अशा पद्धतीचा गणिताचा जो मार्क आहे ते बिलकुल कटणार नाही। तर असे जे उदाहरणं आहे, असे जे गणित आहे ते भरपूर आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। तुम्ही जुने जे व्हिडिओ आहेत ते पहा, नोट्स काढा, हळूहळू त्याचा सराव करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।